इथं आपण प्रेशर हेड आणि प्रेशर ह्याच्यामधला प्रॉब्लेम बघतोय फ्लुइड मेकॅनिक्स मधला. अँड ओपन टँक कंटेन्स, तर तुम्हाला टँक दिसतोय हा जो शेडेड केलाय तो. वॉटर अप टू अ डेप्थ ऑफ, हा वॉटर दिलेला आहे, त्याची डेप्थ म्हणजे हाईट दिलेली आहे 3 मीटर, तर त्याची हाईट दिलेली आहे 3 मीटर. त्या 3 मीटरला आपण एच फॉर वॉटर, डब्ल्यू फॉर वॉटर असं म्हणणार. तर एच फॉर वॉटर दिलेलं आहे 3 मीटर. त्याबरोबर वॉटर म्हटलंय म्हणजे त्याची डेन्सिटी आपल्याला माहित पाहिजे 1000 kg पर मीटर क्यूब. पुढे वाचतो अँड अबो इट अँड ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9, म्हणजे या वॉटरच्या वरती ऑइल आहे आणि याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली 0.9. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दाखवतात कॅपिटल एस सिम्बॉलनं. एस ऑफ ऑइल, ओ फॉर ऑइल 0.9 फॉर डेप्थ ऑफ 2 मीटर, म्हणजे जी काय हाईट आहे ती आपल्याला दिली 2 मीटर. त्यामुळे हाईटला आपण दाखवतो एच. ओ फॉर ऑइल, हाईट ऑफ ऑइल म्हणजेच प्रेशर हेड फॉर ऑइल इज 2 मीटर. तर इथं आपल्याला एच फॉर ऑइल दिले 2 मीटर. फाइंड प्रेशर इंटेन्सिटी, तर आपल्याला प्रेशरच्या व्हॅल्यू काढायच्यात. कुठे कुठे काढायच्यात, तर पहिली केस दिली ऍट इंटरफेस ऑफ टू लिक्विड, जिथे हे दोन लिक्विड एकत्र येत आहेत म्हणजे ए पॉइंट. ह्या ठिकाणी हे दोन लिक्विड एकत्र दिसत आहेत, तर ह्या इंटरफेसला म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट ए. आणि सेकंड सांगितलं ऍट बॉटम ऑफ द टँक, म्हणजे टँकचा जो बॉटम आहे, तर इथे एक आपण जो पॉइंट घेणार, ह्या पॉइंट पाशी प्रेशर किती आहे, तर पी ऑफ बी. ही आपल्याला दोन व्हॅल्यू आपल्याला काढायला लावल्यात. आता हा सिंपल आपला फॉर्म्युला आहे, पी इज इक्वल टू रो जी एच. तर एच व्हॅल्यू आपण पहिल्यांदा काढतोय, पी इज इक्वल टू रो जी एच. तर ए बघा, एच्या वर कोण आहे, ऑइल आहे. एच्या वर कोण आहे, ऑइल आहे. त्यामुळं आपण जे घेणार आहोत ते वरती जे कोण आहे त्याचीच हाईट आणि त्याचीच डेन्सिटी घेणार आहोत. त्यामुळे फॉर्म्युला काय तर होईल, रो जी एच डेन्सिटी ऑफ ऑइल आणि एच फॉर ऑइल. तर इथं डेन्सिटी ऑफ ऑइल किती दिलेली नाही, त्याच्याऐवजी एस फॉर ऑइल दिलेला आहे 0.9. आता हा एस फॉर ऑइल आपल्याला कन्वर्ट करायचा आहे डेन्सिटी ऑफ ऑइल मध्ये. फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू एस इंटू 1000. तर एच ची व्हॅल्यू आहे 0.9. आन्सर मिळेल डेन्सिटी ऑफ ऑइलचं 900 kg पर मीटर क्यूब. आता ही व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथं टाकायची. जी ची व्हॅल्यू 9.81. एच फॉर ऑइल आपल्याला इथं माहिती आहे 2 मीटर आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर मिळेल 17658. आता तुम्ही कॅल्क्युलेटरवर ENG हा जो सिम्बॉल आहे हा प्रेस करा, तर तुम्हाला आन्सर मिळेल 17.65 इंटू 10⁻³ युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपण PA ची व्हॅल्यू काढलेली, PB ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता ही व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला बघा काय, तर लक्षात घ्या PB जो काय आहे म्हणजे ह्या पॉइंटच्या वरती वॉटर आहे आणि त्याच्या वरती ऑइल आहे, म्हणजे ऑइलचं जे काय प्रेशर आहे त्याबरोबर वॉटरचं सुद्धा प्रेशर ह्या बी पॉइंट वर येणार आहे. ह्या दोघांचं प्रेशर ह्या दोघांवर ह्या बी पॉइंट वर येते, म्हणजे प्रेशर ऑफ ऑइल प्लस प्रेशर ऑफ वॉटर. ऑइलचं प्रेशर प्लस वॉटरचं प्रेशर येणार आहे बी पॉइंट वर, त्यामुळे बी पॉइंटचं प्रेशर असणार आहे PB. आता PO आपण इथं ऑलरेडी काढलेलं आहे, की जे PA आहे त्यालाच आपण म्हणणार PO, का तर ऑइलचं प्रेशर आहे ए पॉइंटवर. त्यामुळं PA म्हणजेच PO ची व्हॅल्यू जी आहे तीच PO ची व्हॅल्यू आहे. ती आहे 17.65 इंटू 10⁻³ प्रेशर ऑफ वॉटर आपण इथं काढलेलं नाहीये, त्यासाठी फॉर्म्युला काय, जसा P इज इक्वल टू रो जी एच तसा P इज इक्वल टू रो जी एच. इथं वॉटर आहे म्हणून आपण डेन्सिटी ऑफ वॉटर एच फॉर वॉटर घेणार. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते 1000, इथं आपण लिहिले 1000 kg पर मीटर क्यूब. एच फॉर वॉटर किती दिलाय 3 मीटर. तर एच फॉर वॉटर आपण इथे घेणार 3 मीटर. तर आता या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळेल 47088. ENG प्रेस करा, तुम्हाला आन्सर मिळेल 47.088 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर या टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. फॉर्म्युलांची लिस्ट जी आहे ती फ्लुइड मेकॅनिकच्या प्लेलिस्ट मध्ये ठेवलेली, ती एकदा रीड करून घ्या.